डायरेक्ट आपण जाऊया ट्विटर हँडलवरती महाराष्ट्र DGIPR म्हणजेच महाराष्ट्राचे अधिकृत जे ट्विटर हँडल आहे DGIPR यावरती आलेलो आहोत आणि इथं शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्याबद्दलची माहिती आहे। पाहू शकता मंत्रिमंडळ निर्णय आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात 1000 रुपयांची वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। या लाभार्थ्यांना 1500 ऐवजी पहा अर्थसहाय्य हे 1500 दिले जातं, आता ते 2500 रुपये दिले जाईल। सध्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेत 4,50,700 आणि श्रावण बाळ योजनेत 24,003 दिव्यांग लाभार्थी आहेत। हे अनुदान ऑक्टोबर 2025 पासून देण्यात येईल। यासाठी आवश्यक 570 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे। पाहू शकता आता संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना यातील जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना हे 1500 ऐवजी 2500 रुपये अनुदान मिळणार आहे। मंत्रिमंडळ सुद्धा निर्णय झालेला आहे। 4,50,700 जे तुमचे बांधव आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका। श्रावण बाळ योजनेतील 24,003 दिव्यांग बांधव आहेत त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना समजेल की ऑक्टोबर 2025 पासून 1500 ऐवजी 2500 रुपये आपल्याला आता पेन्शन मिळणार आहे। आता याबाबतची नवीन अपडेट काय असणार आहे हे आपल्याच चॅनलवरती शेअर करण्यात येणार आहे, त्यामुळे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। आपल्या दिव्यांग बांधवांना हे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर आणखीन एक पोस्ट आहे गव्हर्नमेंट कडून, ती म्हणजे पाहू शकता महाराष्ट्र DGPR कडूनच जे ट्विटर हँडलवरती होते तेच आता इथं पाहू शकता। संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात 1000 रुपयांची वाढबद्दल सुद्धा इथे सुद्धा तीच माहिती शेअर करण्यात आलेली आहे। पाहू शकता तीच माहिती शेअर करण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्हाला आता ही आनंदाची खुशखबर काय करायची आहे, सर्व दिव्यांग नागरिकांना शेअर करायची आहे। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।